सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक. झालंय थोडं पिकाचं नुकसान, झाली अतिवृष्टी, का काळजी करता शेतकरी हो? अरे शेवटच्या क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे गजानन बाबांची सेवा करणारे आपण माणसं आहेत, मग का डगमगायचं? झाली ना अतिवृष्टी, शेतकऱ्याला माझी विनंती, काळजी करू नका ना, आत्महत्याचा विचार तर अजिबात करू नका. अरे फाशी द्यायची असती, घ्यायची नसती येड्या हो. तुमच्यावर तर 50,000 आणि 1,00,000 रुपये कर्ज आहे. ज्यांच्यावर कोटी कोटी रुपये कर्ज आहे ते परदेशात गेले बिन, त्याला मैत्री न मिळाली रे येड्या हो. त्याला मैत्रीण सुद्धा मिळाली आणि तुम्ही 1,50,000 फाशी घेतात. माणसं आहे. अरे छत्रपती शिवाजी राजांचे, ज्ञानोबा तुकोबा गजानन बाबांचे, भगवान बाबा वामन भाऊंचे आपण लेकरं आहेत. फाशी द्यायची असती, घ्यायची नसती येड्या हो. विचार करा जरा. अरे झाली अतिवृष्टी, गेली कपाशी, गेली तूर, गेली सोयाबीन, मग का काळजी करताय? आणि सरकार मायबापाला माझी विनंती आहे, सरकार मायबापानं काय आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी करावी, अजिबात करू नका. आमच्या शेतकऱ्याचा जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल ना, सोशल मीडियावरचे जर इथं माणसं असेल, पत्रकार असेल, तर त्या पत्रकाराच्या पायाला हात लावून विनंती आहे, राजा सरकार मायबापाला जागा करा. ज्या दिवशी कापसाला भाव वाढला, सोयाबीनीला भाव वाढला, का तुम्ही इशू करतात, पळतात, कांद्याला भाव वाढला, सोयाबीनीला भाव वाढला, कपाशीला भाव वाढला, त्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावर बातम्या देता, मीडियावरती एखादी बातमी लावता. मग आता माझ्या शेतकऱ्याच्या शेतात कमरा एवढं पाणी त्याच्या कांद्यात, कमरा एवढं पाणी त्याच्या सोयाबीनीत, कमरा एवढं पाणी त्याच्या कपाशीत, मग का तुम्ही एखादी बातमी लावली नाही? का शेतकऱ्याची बातमी लावली नाही? आणि सरकार मायबापाला विनंती आहे, काय तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करतात? अरे कर्जमाफी करू नका, त्याचं शेतीतलं लाईट बिल माफ करा, लय आशीर्वाद देईन तो तुम्हाला. काय लागत मारा तुम्हाला? आणि भिकाऱ्यावाने आमच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देता, हेक्टरवर देता, अजिबात देऊ नका. आमचा शेतकरी छत्रपती शिवाजी राजाचा मावळा आहे, गजानन बाबांचं भक्त आहे. आमचा शेतकरी एवढ्या हलका काळजाचा नाहीये. कोरोनाच्या एवढ्या लाटी आल्या तरी आमचा शेतकरी डगमगला नाही, खंबीरपणे उभी राहिला. हो, खंबीरपणे उभी राहिलाय. अरे शेतकऱ्याला सुद्धा किती किंमत हे सरकारला कळालं. कोरोना सारख्या लाटी आला तर शेतकरी डगमगला नाही. पण शेतकरी कधी हायबल होतो, माबल होतो माहिती का? ज्या दिवशी अतिवृष्टी झाली, शेतीतलं पीक गेलं का मग आमचा शेतकरी खचतो. आणि सरकार मायबापाला माझी विनंती आहे, आमच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देऊच नका. आमच्या शेतकऱ्याला 24 तास लाईट द्या आणि त्याच्या शेतात पिकणाऱ्या मालाला हमी भाव द्या. आमचा शेतकरी तुम्हाला कर्ज देईल एवढं ध्यानात ठेवा. आमचा शेतकरी विठाला विठाला विठाला. मग एवढा मोठा नाम सप्ताह चालू आहे, मग आपल्याला शरण जायचंय. मग मी आधी सांगितलं, जीवाने जीवाला जायचं नाही, जीवाने जडालाही जायचं नाही, आणि जीवाने जीवालाही जायचं नाही. मग शरण कोणी जायचं? करतुम करतुम अन्यथा करतुम. समाधीचे राजे, अलंकापूर निवासी चक्रवर्ती सम्राट माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जो मज होय अनन्य क्षरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी क्षरणगताक्षी शरण मीची एकू. मला अनन्य भावाने शरण या, मी तुम्हाला तारतो. मग ऐका, माऊली सुद्धा म्हणतात, मग आलाय ना, मग जीवाने जीवाची आणि जीवाने जडाची शरणगती करण्यापेक्षा जीवाने देवाची करा. करीत नाही असे माणसं नाही, करताय ना, मग महाराज सोपं प्रमाण देतात, आली या संसारा उठावे करा, शरण जाऊ तारा पांडुरंगा, शरण जाऊ तारा आली या संसारा उठावे पांडुरंगा. आले या संसारा उठावे गकरा, शरण दामोदरा
संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. जीवाचा उद्धार करणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही शरण जा. संसाराची काय शरणागती करता हो? आणि संसारात बायको जमू देती का? जमू देती? खरं सांगा बरं, धमकच्या लोकांवर जमू देती का? अरे वा, इनामदारी सांगितलं ते म्हणते नाही. आणि फक्त मामीनं ऐकावा, घरात घेईन का कडीतलं सांगा. अहो खरं बोलायला सुद्धा हिंमत लागत. हिमतीवान माणूस दिसतोय महाराज. ऐका महाराज, ऐका. संसारात बायको जमू देती का? ज्यांचे लग्न झाले त्यांना विचारा बरं. असं एक तरी आहे का धमक गावात? बाकीचं जाऊ द्या बाबा. आपल्या ह्या धमक गावात एखादा या मंडपात जर कुणी असल का जो बायकोचं ऐकत नाही, त्यांना उभा राहा, आम्ही लगेच हार घालते त्याच्या गळ्यात, लगेच सत्कार त्याचा. लगेच आहे का कुणी इथं? कुणीच नाही. तुमचं कायला सांगू, मा बाप सुद्धा माझ्या आईचं ऐकतो, बाकीचं कायला सांगू? ऐकतेच ना. आणि ज्यांना लग्न केलं त्याला बायकोचं ऐकावा लागत. आणि बायका काय साध्या बोलात का बाई? अशा बोला त्यात बाई. बायका नवऱ्याला बायांचे तोंडच हातात नाही बाई, लई बोला त्या बाया. असे तोंड आहेत बाई बायांचे, अशा बोला त्यात बाई नवऱ्याला. बाया का त्याला माप नाही. रानातून नवरा आला आणि बायको म्हणली, बाई पिंट्याचे पप्पा तुम्हाला झाडावर चढता येतं का? आता ते धमकचं होतं, साधं बोळ होतं. तो म्हणे नाही बा. ती म्हणे, बाया तुमच्यापेक्षा माकडं बरी बाया. त्याला लई टेन्शन आलं होती बायकोला, म्हणजे ते लोडमध्ये आलं. तो म्हणे आपल्याला बायको असं म्हणली. ते इतकं टेन्शन मध्ये आलं. गाय रानात, तुम्हाला गाय रान कळन का? गाय रानात गेलं, कवळी एवढा लिंब पाहिला, फोन बंद केला. चढ लिंबावर उतर खाली, चढ लिंबावर उतर खाली, सुर भुर. 3 दिवस प्रॅक्टिस केली आणि घरी आलं. आणि बायकोला म्हणला, पिंट्याची आई आता मला झाडावर चढता बी येतं आणि उतरता बी येतं. बायको म्हणली, बाया तुमच्यात माकडात काय बदल राहिला? कळलं तुम्हाला? आता त्यानं कोणत्या दगडाला डोकं आपटून घ्यावा? काय बोला त्यात बाया नवऱ्याला, अशा बोला त्यात, नुसत्या दप्पा दप बोला त्यात, विचारच करीत नाही. बायांचे तोंडच हातात नाही हो. तुम्हाला एक सांगू का, हे तोंड गोड पाहिजे. हे तोंड जर गोड असेल ना, एक सांगू, माऊली ज्ञानोबारांची एक ओवी आहे. तैसे साचाने मवाळ, मिथले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक सांगू, काहीच करू नका, अमृतासारखं मधुर भाष्य गोड बोला. अरे आपल्या तोंडातून अमृत पडलं पाहिजे. मुखी अमृताची वाहनी, देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे. अमृताची वाहनी, देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे, अमृताची वाहनी, देह देवाचे कारणे. मुखी अमृताची वाहनी, देह देवाचे कारणे. अमृताची वाहनी, देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे. मुखी अमृताची वाहनी, देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. ऐका, गोड बोललं पाहिजे. काय लागत आपल्या बरोबर महाराज? अरे क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाही हो हर किसी का. हा मग महाराज माणसाने गोड बोला ना, माऊलीच्या भाषेत. इतकं सुंदर बोला, इतकं मधुर बोला की आपला शब्द समोरच्यानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला पाहिजे. इतकं गोड बोललं पाहिजे हो. एक सांगू, सगळ्याची माफी मागून सांगते कडा. ऐका, माझं वाक्य आहे, आवडलं तर नक्की टाळी वाजवा. विनंती माझी, एखादी बाई जर दिसायला हँडसम, ब्युटिफुल, स्मार्टनेस असेल, 100% एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल.
एखादा पुरुष जर दिसायला हँडसम ब्युटिफुल स्मार्टनेस असेल 100% डेफिनेटली एखादी बाई त्याच्या प्रेमात पडेल. पण तुमच्या सगळ्याच्या पायाला हात लावून विनंती करते, तुमच्या तोंडातले शब्द जर गोड असेल तर अख्खं जग तुमच्या पाया पडेल, अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल. जग प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. पण शब्द गोड पाहिजे, शब्द गोड. नाही तर काहींचे शब्द जैसे कल्लोळ इंगळासारखेच बोलत आहेत. उभ्या उभ्या लोक काही काही आग लावून द्यात महाराज, बसल्या बसल्या आग लावी त्यात, विचारूच नका. अरे गोड बोललं पाहिजे. काय लागतं माणसाच्या जीवनात? अरे बायकोनं सुद्धा नवऱ्या संग गोड पाहिजे, बोललं पाहिजे. आणि नवऱ्यानं सुद्धा बायको संग गोड बोललं पाहिजे. अरे तिला काही कमी आहे का? तिचं आई सोडली, बाप सोडला, भाऊ सोडले, काका सोडले, एवढंच काय? तिचं नाव सुद्धा बदललं तुमच्या घरी यायसाठी, एवढंच काय? तिच्या बापाचं सुद्धा तिनं नाव काढलं, तुमचं नाव तुम्हाला तिच्या नावापुढं लावलं, एवढंच काय? तिच्या कपाळाला जे कुकू आहे ते सुद्धा तुमच्या नावाचं आहे. तिच्या गळ्यात जे मंगळसूत्र डोरलंय अण्णा ते सुद्धा तुमच्या नावातलं आहे. तिच्या पायात जे पैंजण आहे ते सुद्धा तिच्या नावाचे आहे. तिच्या हातात जी बांगडी आहे ती सुद्धा तिच्या नावाची नसून तुमच्या नावाची आहे. तिच्या पायात जे जोडवे ते सुद्धा तुमच्या नावाचे, तिच्या नावाचं काहीच नाहीये. अरे तुम्ही ज्या घरात राहता ते घर सुद्धा तिच्या नावावर नाही, तुमच्या नावावर आहे. बोला बोला ना महाराज. सगळं सगळं तिचं आहे महाराज, सगळं तिचं नसून तिचं आहे. मग महाराज सांगा मला, सगळं सगळं जर तिनं तुमच्यासाठी सोडलं मग तिच्या संग तुम्हाला गोड बोलायला काय बिघडलं बरं? आणि बायाने सुद्धा विनंती माझी, तुम्ही चार भीतीत राहत्या, नवरा बाहेर उद्योग करतो, कामं करतो, धंदे करतो, आणून टाकीतो, खायला घालितो ना, मग त्या संग 2 शब्द गोड बोलल्या तर काय काय बिघडन का तुमचं? नवरा दिसला तर नुसतं आग्यामुळंच चावतो या बायांना. नुसती बन 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 बाया आहेत का काय आहे ग तुम्ही? गावातल्या उताड्या भेनं घरी येतं ते आग्यामुळे त्याच्यावर तुटून पडत. अरे नवरा जेवायला बसल्यावर तरी गप बसत जागा बाया हो तुम्ही, पण जेवायला बसल्यावर त्यांना लय मूड येतो. तो मूड कमून येतो माहिती का? तिला माहिती, एक हात पिंट्याच्या बापाचा घासाला गुतेले आणि एक हात तांब्याला गुतेले, ठोका ठेवायचाच नाही, घ्या बोलून. तुम्हाला माहीतच नाही ती. अरे जेवताना तरी नवऱ्याला बोलत जाऊ नका ग माय. 2 घासाच्या पोटासाठी, तीचभर पोटाची खळगी भरण्यासाठीच कष्ट करतय ना. अरे उलट नवरा जर घरात आला ना तर बाईनं हसून त्याला घरात घेतलं पाहिजे. बाईनं असं हसून त्याच्या हातात पाणी दिलं पाहिजे, हसली पाहिजे, थोडी तरी स्माईल देत जावं नवऱ्याला. बाई थोडं जरी हसली तर दिवसभराचा नवऱ्याचा शिनभाग गेल्याशिवाय राहत नाही. पण बायांचे तोंडच हातात नाही, आशा बोला त्यात बाई, आशा बोला त्यात. नवरा कमी नाही, बायको कमी नाही. संसारात अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलासे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. आणि नवरा सुद्धा कमी नाही, बायको सुद्धा कमी नाही. निस्ती उचलून फेकाफेकी आहे, निस्ती वाडावडी एकमेकाला, निस्ती वाडावडी. नवरा सुद्धा कमी नाही. अहो पाहुण्याचा कार्यक्रम, पाहुण्यानं फोन केला, 2 वर्ष लॉकडाऊन होतं, तुम्ही कुठं गेले नाही, आमचा कार्यक्रम आहे, तुम्ही या आणि तिला बी घेऊन या. म्हणजे तिला म्हणजे कळलं ना तुम्हाला, बायकोला बी आणा. मग नवरा मला ए पिंट्याची आई, अगं तुला बोलवलं, आवर लवकर. आता नवऱ्याचं 2 मिनिटात आवरत, आपलं पॅन्ट घातली, शर्ट घातली, हो हो हो, त्याला टाईमच लागत नाही. म्हणून महाराज सगळ्यात सौंदर्यवान असेल जगात कोणी तर माणसं आहेत महाराज. माणसं जसं नाव्याकडे गेल्यानंतर आल्याबरोबर आंघोळ करतात. बायांना माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही पार्लरवरून आल्या आंघोळ करून दाखवा. मेकअप केल्या डिरिंग आहे कोणाची? कोणाचीच नाही महाराज. म्हणजे पुरुषाला ओरिजिनल सौंदर्य दिलेलं आहे महाराज. महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगते, मग बाईचा मेकअप चालू झाला. मला मुद्दा काय सांगायचा, नवऱ्यानं आपलं 2 मिनिटात आवरलं, गेला दारात गाडी उभी करून म्हणजे चालू करून उभा राहिला. ते बाईची साडी पिन पण मॅचिंग होऊन बाया 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 बरोबर आली का, गेली का, बिघडली का, इथं पिन लावी ते तिथं. तो काय बाबा 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 बाबा. नवरा म्हणला, अगं बाई आहे का काय आहे, मेकअप करती का, मेकअपचं दुकान घेते, अगं आवर ना, अगं आवर ना. ती नुसतं आवरावरी आवरावरी आवरावरी. तिला असा राग आला, तिनं कशी तरी वाकडी तिकडी साडी गुंदळली गेली. आणि नवऱ्याला म्हणे, बाई पिंटेच पप्पा काय खरं नाही बाई, लग्नाच्या आधी काय गोड बोलायचे बाई, काय गोड बोलायचे बाई. पिंट्याचे पप्पा काय गोड बोलायचे, तुम्ही मला लग्नाच्या आधी बनायचे. तू तर माई रबडी आहे, तू तर माई बालूशाही आहे, तू तर मा गुलाबजामू आहे,
तू तर मला लाडू येन बाई पिंट्याची पप्पा आता लग्न झाल्यावर काय काय बोला त्या नवरा म्हणला अगं पिंट्याची आई दुधाचे पदार्थ जास्त दिवस टिकत नाही. कळलं तुम्हाला? विठाला 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 संसारात कोणीच कमीपणा घेत नाही महाराज. अहो, बायको कमी नाही, नवरा सुद्धा कमी नाही. तर अहो नवरा बायको टू व्हीलरवर चालले. तुम्हाला टू व्हीलर माहिती आहे ना? नवरा बायको टू व्हीलरवर चालले. नवरा पुढं बसेल होता आणि बायको मागं बसेल होती. आणि बाया लोक म्हणतात गाडीवर अशा बसात्या आणि तशा बसात्या. उलट बाया चांगल्या गाडीवर बसात्या. अहो एवढ्या भारी गाडीवर बसात्या, एवढ्या भारी. आता हे लग्न झालेले बायकोला माहिती आहे माझ्या लय प्रेमात आहे, इतकं पागल होईल हे. काही काही गाडी चालली त्या नवे जोडपे, पण नवरा गाडी चालवताना मागं पाहतो, माझ्याकडे पाहते का लोकांकडे पाहते, माझ्याकडे पाहते का लोकांकडे पाहते, माझ्याकडे पाहते का लोकांकडे पाहते. मग तिला माहिती आहे माझ्या प्रेमात इतकं पागल आहे का स्वतः बी धडकन आणि मला बी धडकीन, त्याचे 2 पाडीनं मग हे 4-5 पाळाय बसलं. मग ती बाई किती हुशार आहे, ती काय करते माहिती का? हा हात घेती आणि असा त्याच्या खांद्यावर ठेवती. या बा मी इथंच आहे, या बा हाये तुम्ही पुढं पाहून गाडी चालवा, मी हाये तुम्ही पुढं पाहून गाडी चालवा. हाय ना बाया, या बा हात आहे ना पहा ना बाया. मग ते कळलं तुम्हाला? हा या हात ठेवला म्हणजे त्याला कळण ही हाय कुठं पडली नाही बा. बरोबर आहे का नाही? आता हात ठेवल्यावर तिला वाटलं पुढं पाहून गाडी चालीन, पण करायला गेला मारुती, हात झाला गणपती. त्याला काय वाटलं हात माझ्या खांद्यावर हाये म्हणजे ही हाये पडलेली नाही, पण त्याला काय वाटलं ही नेमकी माझ्याकडे पाहती का मागच्याकडे पाहती, माझ्याकडे पाहती का मागच्याकडे पाहती. मग तिला एक आयडिया आली, ती म्हणे हे बी धडकन आणि मला बी धडकीन. मग तिनं इकडून हात ठेवला आणि इकडून असं त्याच्या तोंडा पुढं मुंडकं काढलं. बाय हाये पुढं पाहून गाडीचा हाये, या बाय इथंच आहे मी तुझ्याकडंच पाहते, या बाय हाय ना पुढं पाय पुढं पाय. मग सांगा आमची बाई किती हुशार आहे महाराज. आणि लोक तिला म्हणते अशी बसती तशी बसती, ती चांगली बसती म्हणून तुमचे दात नीट आहे. विठाला विठाला नवरा बायको गाडीवर चालले आणि गाडीवर चालल्यानंतर टेकडाच्या वर. तुम्हाला टेकड कळन का? टेकड कळ तुमच्याकडे टेकडच म्हणते का? टेकड काय टेकडच म्हणते का? बापू मी नवीन आलो ना इकडं, मला कळत नाही ना बाप्पा, सांगजो ना. बरोबर जमतं का थोडं थोडं? आम्हाला 4-5 म्हणजे जवळ आहे ना. 2 दिवसापासून नुसतं वांगण बटाटच आहे मला जेवायला. नुसतं तुमच्या भागात तेच लय प्रसिद्ध आहे महाराज. अशी तरी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक.